नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज। हुतात्मा बाबूगेनू जलाशय डाव्या कालव्यावरील टाकेवाडी हद्दीतील पूल सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला। धीरज चिखले रात्री 2 वाजता कामावरून घरी येत असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली। प्रसंगावधान पाहून तात्काळ त्यांनी ग्रामस्थांना याची कल्पना दिली। त्यानंतर पाटीलवाडीतील ग्रामस्थ यांनी रात्रभर जागून पूल पडल्याची कल्पना लोकांना दिली व लोखंडी पूल याच्यावरून वाहतूक वळवली। त्यानंतर माजी सरपंच अनिल चिखले, दीपक चिखले, राहुल चिखले यांनी टाकेवाडी गावचे पाटबंधारे खात्यातील जयराम शिंदे यांना फोन करून पूल पडल्याची कल्पना दिली। जयराम शिंदे यांनी येऊन पुलाची पाहणी केली व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कॉल करून सांगितले की टाकेवाडी गावच्या लोकांचा जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यानंतर विठ्ठलवाडी टाकेवाडी गावचे ग्रामसेवक यांनी व ग्रामस्थांनी पर्यायी मार्ग पाहून याची कल्पना कळमगावचे सर्कल पाटबंधारे खात्याचे कोकणे साहेब यांना दिली व स्वतः कडुसकर साहेब, कोकणे साहेब यांनी पाहणी करून त्याच्यावर लगेच काम करू असे सांगितले। टाकेवाडी गावाला पर्यायी रस्ता तयार होईल, दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष चिखले यांनी। विठ्ठलवाडीला जोडणारा हा जो मधला रस्ता आहे त्या ठिकाणी पाटाचं या ठिकाणी ह्या रस्त्यामध्ये दळणवळणाचा रस्ता या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जा ये या ठिकाणी होत असते कळमला किंवा मनसरला। आणि आपल्या ठिकाणचे भरपूर जण शेती व्यवसाय असल्यामुळे दुग्ध व्यवसाय असल्यामुळे भरपूर जण या ठिकाणी मनसरला विविध कामासाठी जात असतात आणि त्यामुळे हा जो पूल जो खचला आहे याच्यामुळे खूप सारं मोठं नुकसान झालं आणि आम्हाला या ठिकाणी खूप सारं जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला आहे आणि आम्हाला पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे मी प्रशासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर हा या ठिकाणी काम करावे आणि हा रस्ता चालू करावे ही विनंती, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्याबरोबर जे नोकरी व्यवसाय करतात किंवा त्यांचं नुकसान होणार नाही। आणि त्याचबरोबर काही गोष्टी ठीक आहेत, 2 दिवसात जर काम केलं तर पाण्याचं पण या ठिकाणी शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांचंही नुकसान, पाणी जर बंद केलं पाटाचं तर त्यांचंही नुकसान होणार नाही आणि लवकरात लवकर जर हा पूल पर्यायी व्यवस्था करावी ही विनंती। नमस्कार मंडळी, मी राहुल चिखले। हुतात्मा बाबूगेनू जलाशयामधून हा जो डावा कालवा जो निघतोय 30 ते 35 वर्षापूर्वी याच्यावर विठ्ठलवाडी टाकेवाडीला जोडणारा हा ब्रिज आहे। हे ब्रिजचं निकृष्ट काम झाल्यामुळे हा ब्रिज आज पडलेला आहे। आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे, या ब्रिजहून जाणारे आमची ठाकर वस्ती आहे ती दररोज कमीत कमी 200 ते 300 लोक दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत असतात। त्याच्यानंतर येणाऱ्या 13 तारखेला 13 मेला इथं बूथ मशीन येणार आहे, पण ते आता येऊ शकत नाही, इथं वोटिंग होणार नाही। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे तर आमचं लवकरात लवकर जर आम्हाला पर्यायी मार्ग मिळाला नाही तर आम्ही पूर्णपणे मतदानावर बहिष्कार घालू। थँक्यू। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र बुलेटिन न्यूजला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा।